Good afternoon, students. Last lecture we have learned the computer language. There are two types of computer language, low level and high level. So low level we have learned machine language. Okay, so next is the assembly language. Assembly language is a machine dependent computer language. So obviously last lecture we have learned one code cannot run to other machines. So assembly also machine dependent, and it is also called as the second generation computer language. Why it's called a second generation? Because they are using some COBOL and Fortran language here. COBOL full form common business oriented language used for business purpose, and the Fortran language used to as a semantic verb. तर असेंब्ली लँग्वेज पण एक मशीन डिपेंडंट लँग्वेज आहे. याचा कोड एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर रन होत नाही आहे, आणि ह्याला सेकंड जनरेशन लँग्वेज म्हणलंय. तर सेकंड जनरेशन का म्हणलंय की सेकंड जनरेशनमध्ये फोर्ट्रॉन आणि कोबल लँग्वेज यूज केल्यात. कोबलचा फुल फॉर्म आहे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज, आणि फोर्ट्रॉनचा आहे फॉर्म्युला ट्रान्सलेशन्स, की जे सायंटिफिक वर्क करण्यासाठी यूज केलं जातं, आणि कोबल हे बिझनेस पर्पजसाठी यूज केलं जातं. Program is written with word made of letter in English alphabet. So machine level language only use a digit 0 and 1. So assembly language we can use the text here or letters English alphabets. So they are provide the advantages that machine only understand 0 and 1 in machine level language, but here they are provide the some text English alphabets. तर ह्याच्यामध्ये काय झालं आहे की मशीन लेवल लँग्वेजमध्ये 0 आणि 1मध्येच बायनरी डिजिटमध्येच आपल्याला मशीन एक्सेप्ट करते. पण ह्या ठिकाणी तुम्ही काही वर्ड ॲड करू शकतात, ॲड, देन सबट्रॅक्ट, मल्टिप्लिकेशन. तर अशा प्रकारचे इंग्लिश वर्ड पण तुम्ही त्या प्रोग्राममध्ये ॲड करू शकतात. तर त्यामध्ये दे आर सपोर्टेड ॲज अ इंग्लिश वर्ड्स ऑर टेक्स्ट. System program convert this language into machine level language for computer understood instruction. So this is your system program, that what task is performed, they are convert the machine language, convert into the machine language because the computer easily understood. तुमचा सिस्टम प्रोग्राम काय करत आहे की जो तुमचा प्रोग्राम आहे तो मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करत आहे, की जेणेकरून कॉम्प्युटरला इझिली ते इन्स्ट्रक्शन अंडरस्टँड होण्यासाठी, समजण्यासाठी ते सिस्टम प्रोग्राम कन्वर्ट करते मशीन लँग्वेजमध्ये. दिस इज हिअर यू कॅन सी देअर दिस मशीन लँग्वेज प्रोग्राम कॅन नॉट अंडरस्टँड डायरेक्टली फॉर असेंब्ली प्रोग्राम, सो रिक्वायर द असेंबलर. तर ह्या ठिकाणी काय करायला आहे, तर असेंब्ली मशीन लेवल जे लँग्वेज आहे ते असेंब्ली प्रोग्राम डायरेक्टली एक्सेप्ट करत नाही किंवा ज्या डायरेक्टली रन करत नाही, तर त्यासाठी असेंबलर यूज केलेला आहे मध्ये. तर असेंबलर थ्रू काय करू शकतात, ते प्रोग्राम तुमचा मशीन लँग्वेजमध्ये काय होतं आहे कन्वर्ट केला जातो. आणि असेंबलर काय करत आहे की असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम इनपुट म्हणून घेत आहे, आणि असेंबलर पुन्हा ते प्रोग्राम मशीन लँग्वेजला प्रोग्रामकडे पाठवत आहे, जसं जेणेकरून आउटपुट, बिकॉज मशीन कॅन इझिली अंडरस्टँड दॅट कोड. And what are the advantages? Easier to understand and use. Obviously because you can add some text here, so easily can understand and use. तर ह्या ठिकाणी काय होतं आहे की तुमचा जो कोड आहे तो तुम्हाला इझिली अंडरस्टूड आणि यूज पण होतं आहे. जसं मशीन लँग्वेजमध्ये तुम्हाला ते कोड समजणार होता, तुम्ही त्याला अंडरस्टँड पण करू शकत होता, पण ह्या ठिकाणी असेंब्ली लँग्वेजमध्ये तुम्ही ते करू शकतात. इझियर टू लोकेट अँड करेक्ट द एरर. तर this all disadvantages of the machine language, this is the advantage of assembly language. तर जेवढे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत मशीन लेवल लँग्वेजचे, ते सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत कुणाचे, असेंब्ली लँग्वेजचे. तर ह्याला तुम्ही इझिली लोकेट करू शकतात, आणि करेक्ट एरर पण तुम्ही करू शकतात, कारण मशीन लँग्वेजमध्ये एरर करेक्ट होऊ शकत होते बिकॉज यू कॅन मेक मोर मिस्टेक्स. तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमची एरर पण करेक्ट करू शकतात, आणि इझियर टू मॉडिफाय, आणि तुम्हाला काय बदल करायचा असेल तर तुम्ही इझिली बदल पण त्याच्यामध्ये करू शकतात ह्याच्यामध्ये. अँड दे आर सम डिसएडव्हान्टेज ऑफ असेंब्ली लँग्वेज इज द मशीन डिपेंडंट. सो ऑब्वियसली दिस ऑल्सो प्रोव्हाइड द टेक्स्ट हिअर, बट टोटली मशीन डिपेंडंट, अँड नॉलेज ऑफ हार्डवेअर रिक्वायर. तर हार्डवेअरचं
नॉलेज पण असायला पाहिजे की कोणता किती प्रोग्रॅम एखाद्या सिस्टीमवर 16 बिटचा प्रोग्राम असेल तर कॉम्प्युटर बीमध्ये त्याचं 32 बिट्समध्ये होत असेल तर ह्या गोष्टीची हार्ड रिक्वायरमेंट पण नॉलेज पण असायला पाहिजे. तर हे त्याचे 2 डिसएडव्हान्टेज होते कोणाच्या असेंब्ली लँग्वेजचे. सो नेक्स्ट पार्ट इज द हाय लेवल लँग्वेज. द यूज ऑफ कॉम्प्युटर इनक्रीज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. So obviously use of computer language increase the over the period of time. So increase the speed of computer because you can build the number of softwares here. So increase the speed of this high level language and lead to development of many high level language and lead to different types of high level language design. म्हणजे ह्याचा स्पीड का वाढला हाय लेवल लँग्वेजचा कारण अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट चालू आहेत हाय लेवल लँग्वेजच्या जे आहेत ते त्याच्या हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेव्हलप व्हायला लागल्यात तर त्यामुळे याचा स्पीड जो आहे तो वाढलेला आहे. हाय लेवल लँग्वेज प्रोग्राम आर रिटन युजिंग कॉम्बिनेशन ऑफ इंग्लिश लेटर अँड मॅथमॅटिकल सिम्बॉल. सो हिअर दिस हाय लेवल लँग्वेज दिस इज सपोर्टेड ऑल इंग्लिश लेटर अँड मॅथमॅटिकल सिम्बॉल्स हिअर and the program written using high level language is called as source program. So this if you write this program or code in high level language is called as the source program. म्हणजे जो आपण प्रोग्राम लिहितोय एखाद्या हाय लेवल लँग्वेजचा यूज करून जो प्रोग्राम आपण टाईप करतोय त्याला सोर्स प्रोग्राम म्हणलं जातं आहे. अँड दिस सोर्स प्रोग्राम वी कॅन नॉट रन द सोर्स प्रोग्राम डायरेक्टली ऑन अदर कॉम्प्युटर. सो दिस सोर्स प्रोग्राम कॅन नॉट रन दिस डायरेक्टली ऑन अदर कॉम्प्युटर. जर जो आपण सोर्स प्रोग्राम तुम्ही टाईप केलेला आहे तर ते डायरेक्टली दुसऱ्या सिस्टीमवर रन करू शकत नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल वी नीड द कंपायलर टू कंपाईल अँड इंटरप्रिटर टू प्रोग्राम इन टू मशीन लँग्वेज. तर ह्या त्याला वी नीड दॅट कंपायलर टू कंपाईल बिकॉज वाय कंपाईल बिकॉज टेस्ट युअर प्रोग्राम हाऊ मेनी एरर इन युअर कोडिंग. सो दिस इज द कंपायलर टेस्ट दॅट कोड अँड इंटरप्रिटर ते आर प्रोग्राम इन टू द मशीन लँग्वेज. तर इंटरप्रिटर काय करत आहे तो प्रोग्राम मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं काम करत आहे आणि कंपायलर काय करत आहे की तुमच्या सोर्स प्रोग्रामचे जे काही एरर्स आहेत ते टेस्ट करण्याचं काम करत आहे. and we can run program different machine without making any changes to it. And obviously there is no need to any machine. We can directly without changes to run this program other system high level language program we can run to other machines directly. And the some example of high level language is the basic COBOL, APL, C++, Java. So this is all high level language. By doing that you can create some software application program. So basic beginner all the purpose simple instruction code language, COBOL common business oriented language, APL a programming language, C++, Java. So this is all high level language. They are used for to build the software application program. So are you understood this all the concept of low level language, then low level machine level language, assembly language, and then high level language. So next part is the next lecture we will learn the binary system. So if you need doubt then ask my personal mobile number and also give the comments on YouTube. Thank you.